व तुम्ही ह्या संस्थेचे अध्यक्ष आहात। आज तुम्ही एक घोषणा अशी केली की ह्या पुढचा जो भजनी मेळावा होणार आहे हा गुहागरमध्येच होणार आहे। असं काय आहे गुहागरमध्ये की आपण एवढे गुहागरलाच तुम्ही एवढं का प्राधान्य दिलं? 1986 पासून म्हणजे आम्ही भजन करत लागल्यापासून जवळजवळ एक 7-8 वर्षानंतर या ठिकाणी म्हणजे त्यावेळेला भजनाचा माहोल तयार होता आणि अशा वेळेला कीर्तनेवाणी म्हणा, वरचा पाठ, खालचा पाठ, वागर सगळ्या ठिकाणी आम्ही भजनं करत होतो आणि त्यापासून आमच्या मनामध्ये एक भावना निर्माण झालेली आहे की ज्याप्रमाणे सिंधुदुर्गामध्ये भजन कला जपली जाते त्याचप्रमाणे वागर, रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा ही कला जोपासता येतं आणि त्या निमित्ताने आम्ही प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण एकत्र येऊ आणि इथं आल्यानंतर हा जो माहोल बघून सगळे भजनी मंडळी आणि वाचू जे आले आम्हाला त्यांनी भागावून टाकलं आणि त्याच्यातून आम्ही काहीतरी यांच्यासाठी आपण करूया हा विचार माझ्या मनात आला म्हणून मी आपले कार्याध्यक्ष आणि सचिवांना पण बोललो आपण जो मेळावा सिंधुदुर्गमध्ये घेणार होतो श्रावण महिन्यात तो आपण इथं घेऊया कारण ही इथे तिथलं मंडळ पण अखिल भजन संप्रदाय हितवंदक मंडळ गुहागर याचंसुद्धा हे नवीनच मंडळ आहे त्यांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी हा आपण भजनी मेळावा याच ठिकाणी करूया हाच फक्त याच्या मागचा उद्देश आहे आणि सगळे एकत्र येऊया आणि भजन परंपरा पुढे नेऊया हा कोकणला भजनाची खाण म्हटली जाते मात्र पूर्वीची भजनं आणि आत्ताची भजनं ह्यामधला फरक किती? पूर्वीची भजनं म्हणजे संत परंपरेपर्यंत चालत होती त्याला पंचपदी असं म्हणायचं त्याच्यामध्ये अभंग, गवळण, गवालिका भारूडसुद्धा असायचं पण आजचा जो प्रकार आहे G20चा त्याच्यामध्ये सगळा धुडगूस असतो आपण त्याची ही करत नाही कारण आम्ही प्रयत्न केला होता हे थांबवण्याचा पण त्याला यश आलं नाही पण आम्ही म्हणाला एकाच विषयासाठी आपण का थांबा तो विषय आम्ही बाजूला केला आणि आपल्या फायद्याचं भजन मंडळाच्या फायद्याचं आपण काहीतरी बघूया त्यासाठी आम्ही तो विषय बाजूला ठेवून जे काय भजन मंडळांना मिळायला पाहिजे सरकार दरबारातून ते मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही आता एकत्र आलेलो आहोत। इथल्या गुहागर तालुक्यातील तरुण भजन बुवांना तुम्ही आपण काय सल्ला द्याल? नाही नक्कीच जातो आता आम्ही सकाळपासून जे लोक भेटले फार वर्षापूर्वी आम्हाला ते आम्ही एकत्र भेटायचो पण त्यांना खरोखरच भजनाची तळमळ आहे संगीत भजनाची पारंपरिक भजनाची त्यांना तळमळ आहे आणि याच्यातून कोणी मला असा दिसला नाही की तो 2010च्या आहारी जाईल ही आता पद्धत त्यांना एकच सांगेन बाबा तुम्ही पारंपरिक भजनं करा त्याच्यात जो मान सन्मान आहे त्याच्यात जी भक्ती आहे ती ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये नाही आहे म्हणून तुम्ही पारंपरिक भजनं जपा पारंपरिक पद्धत जपा आणि आयुष्य मानवा यशस्वी व्हा। आज आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलात काल दापोलीमध्ये आपली सभा होती आज गुहागरमध्ये आहे हे सर्व भजनी मंडळ एकत्र करण्याचा आपला ह्याच्या मागचा उद्देश काय आहे? नमस्कार अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या विद्यमाने आम्ही फक्त एवढंच आमचं ध्येय आहे की या महाराष्ट्रामध्ये जे भजनी कलावंत विखुरलेले आहेत ते कुठेतरी सगळे एकत्र यावेत या संस्थेच्या दरम्याने आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांना आव्हान करण्यासाठी म्हणून हा कोकण दौरा चालू केलेला आहे। काल माणगाव सकाळी माणगावला होतो दुपारी आम्ही दापोलीला होतो आता गुहागरला आहे संध्याकाळी रत्नागिरीला आहे सिंधुदुर्गामध्ये ऑलरेडी आमची मिटिंग झालेली आहे सगळे भजनी कलावंत एकत्र यावेत कशासाठी तर आजपर्यंत हा जो भजनी कलावंत उपेक्षित राहिलेला आहे सरकार दरबारी आम्हाला कुठल्याही प्रकारचा मान सन्मान अद्याप मिळालेला नाही ही भजन कला आत्तापर्यंत हिला राजाश्रय मिळालेला नाही हे सगळं आम्हाला मिळावं इतर कलावंतांप्रमाणे आम्हाला सर्व फायदे मिळावेत आमच्या कलावंतांचा सन्मान व्हावा त्यांना जे मानधन मिळतं ते मानधन मिळावं पण मानधन मिळताना ज्या तुमच्या जाचकटी आहेत त्या आधी बाजूला करा असं आम्हाला ठणकावून सरकारला सांगायचं आहे। 48,000ची मुख्य जी अट आहे ती कमी करून कमीत कमी लाखाच्या वरती उत्पन्नाची अट न्यावी आणि हा जो कोटा आहे
जो जिल्हानिहाय कोटा आहे किंवा तालुकानिहाय कोटा आहे तोही वाढवून मिळावा, असे अनेक आपले जे प्रश्न आहेत ते घेऊन हे लोकांना आम्ही संबोधित करून लोकांना जागृत करण्यासाठी ही आमची एक चळवळ आहे. या गुहागर तालुक्यातील सर्व भजनं एकत्र करून त्यांची एक संघटना तयार झाली आणि हे करण्यासाठी ह्याच्या मागचा उद्देश काय? नमस्कार. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य ही एक संघटना नसून ती एक चळवळ आहे. कारण का प्रत्येक आज आमचे जे कलाकार आहेत असली कलावंत सगळे ते कुठेतरी उपेक्षित आहेत. सरकार दरबारी आपल्या कलेला अद्याप मान सन्मान मिळालेला नाही, राजाश्रय मिळालेला नाही. या सगळ्या भावनेतून प्रेरित होऊन आपल्या सर्व सभासदांच्या टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.